बरं बा म्हणजे आता मला बी शांतता लाग गई बटा वावर मा पाणी फिर राय ना बुवा म्हणून बापाने पोराला सांगितलं मी कशावर बोलायलो ज्या कामासाठी आपण आलोय जे कामासाठी आलोय ते काम करणं गरजेचं आहे. बापाने पोराला सांगितलं भाऊ उद्या आपल्याला पोर बघायला जायचंय. पोरीवाल्यांचा निरोप आलेला आहे फोन आलेला आहे आपल्याला पोरगी बघायला जायचंय. पोरगाले बापनी सांग काल दिन पोर देखाल जाणं शे अहो भाऊ आते पाहिजे विचार कराय ना काल दिन पोर देखाल जाणं कोणी पॅन्ट मागू कोणा शर्ट मागू कोणा बेल्ट मागून कोणा चष्मा मागू अहो दिनभर विचार कराय ना पोर देखाल जाणं हे पोर देखाल जाणं शे पोर देखाल जाणं शे असं करता करता विचार माझा वर दाबावर गादी टाकीन तरी झोपेना डोकामा एकच विचार माल पोर दखाल जाणं शे पोर दखाल जाणं शे अहो भाऊ झोप ना तसा सपन मात लगीन होई गे या ना विचार त्या चालू होतात ना सपन मा लगीन भी होई गे याली एक पोर्या भी होई गया दाबार झोपेल होता सपन मा बाई सांगे वो माहित ताईन सरकाना तो पोर्या ना दाबाई जाई ना भाऊ अहो थोडा सरक ना वो तो पोर्याना पायवर पाय पडा तांचील का ना जरासा अहो भाऊ आको थोडासा सरक ना आको बाईने आवाज दिना तो पोऱ्या दाबाई जाय तसा सरका ना इथला सरक ना दाबार तेन काल पडी होना दोन्ही हात मोडले ना हात मोडात कोणी खरा पोऱ्यानी का खोटा पोऱ्यानी खरा का खोटा पोऱ्यानी खोटा पोऱ्यान जर हात मोडता का ते खरा कंबळ मोळाशिवाय राही का. आता नेमकं त्याला हातावर पाटे वगैरे बांधले 15 दिवसाच्या नंतर त्याचा हात क्लिअर झाला. बापाने सांगितलं म्हणले भाऊ चल आपल्याला पोरगी बघायला जायचंय. आता पोरले देखायला घ्या त्या पोरी बघायला गेल्याच्या नंतर पोरगी बघायला गेल्याच्या नंतर सोबत 4 लोक होते नवरदेव पोरगा त्याचा भाऊ त्याचा बाप आणि त्याचा मित्र 4 लोक ग्यात पोरगीना माय बाप कडे पोरगी उनी पाणी लईस पाणी पिवाय गे पोरगी लईनी पोहे खावाय गे मग पोरगाना बाप पोऱ्यान जोडे घ्या म्हणे बावड्या काय हो पप्पा पोर कस काय वाटणे रे तुले बावड्या 1 बी नाही 2 बी नाही बावडे हो पोर पटणी का रे बावड्या 1 नाही 2 नाही बोले बापले असं वाटणं मला सांगाल सर मावता असेल म्हणे त्यानं बाऊल सांगस म्हणे देख रे दादू बावड्या काय सांगी राही ना नाही मला सर मावता असेल तुला सांगेन विचार म्हणे हा ते बावड्याला विचार म्हणे का रे भाऊनी विचार बावड्याले तुला पोर आवडणी का रे बावड्या 1 नाही 2 नाही बावले बी वाटणं मनजोड बियाल मर्यादा आडवी येसू मग मित्र सांगे होता मित्र म्हणे विचारा बघून मित्राला पोर आवडणी का मित्र जोडे घ्या म्हणे बावड्या पोर आवडणी का तुले खरं सांगू का जीवान म्हणे काय म्हणे मी पोरच दकीने मग तू आटे पोय कावाली होता का रे वो उलगेल वावर वो पाण्यात सुरत ना पोरत दकीने मग तू कस काय करा नुसतं पोयच कायली ना तू मित्राने सांगितलं ज्या कामासाठी आला ते कामावर लक्ष दे. पोरगीचा बाप आपल्याला जेवणाला थांबवतोय पोरगी जेव वाढेल ना तेव्हा मी इशारा करेल तेव्हा तरी पोरले देखील जो म्हणे चालेल भाऊ. आता जेवायला बसले हे जेवायला बसल्याच्या नंतर पोरगी ताट ठेवून गेली हो पहिला सवा ते आपटी घे दुसऱ्यांदा पोरगी डाळ भात शिरा मटणी भाजी हो 5-4 आयटम होतात. पोरगी वरण 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 मित्रांना सांग बावड्या पोरुनी बरं इथं किले पोरगी उनी बावड्याने आडूच वर दख पोरगी सुंदर होती बावड्या इथला दखिरांता पोरवाडीस नि गरमा घुशी गे तो लोगून दखिरांता बावड्या किचन रूम ना पडदा होता ना तो पडदा कव असा हवा माका सरकी जाय ना मला ती पोर दिखी जाय ना इथला नेता तेल निघत दखिरांता बावड्याना ते खावावर चितच नाही ऐकवय निघेन काय लईच नाही ऐचित होतं बावड्याना आणि पोरगी उनी तर काही नाको भात लईच नाही भात अव पोरणीकडे दखिरांता पोर भातीचा राहीन ती आऊ भावनी वरण मा शिरा कालावाना चालू कर देना पोरणीकडे दका मा पोर वाढणं सोड देना हसत पै गई पोर मैत्रिणी होत्यात किचन रूम मा का होती ती का बा शिरा ओ माय आऊ बानट सुरूत ना वरण मा शिरा कालाय राहिना ओ माय ज्या कामासाठी आलोय ना त्या कामाकडे लक्ष दिलं तर आपला जन्म सार्थक लागला अन्यथा वाया गेलं महाराज नाही का. म्हणून त्याला आमच्या संत सांगतात ना घेईन मी जन्म याच्यासाठी देवा
घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. जन्म आपला तेवढ्यासाठी आहे, पण आपण आहे ना ज्या कामासाठी आलोय ते काम हुकलोय. मग तुकोबारायांनी आपल्याला सावध करण्यासाठी जर एखादा फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा, बहिणी हो तुम्हाला विचारतो माझ्या माया माऊलींना, तुम्ही जर एखाद्या पोराला घरातलं काम सांगितलं, भाऊ वैरे किराणा सर जायले, साबण सर जायले, दुकानावर त्यांनी साबण लय वैरे भाऊ 10 रुपयाला जाय, पोरगा सांगे नाही हो बहीण मम्मी माल नाही जाणं, तुम्ही रावण्या करतेस मग तुम्हाला पण एक पर्याय रास वैरे हो म्हणा भाऊ, हो दादा जाय रे, मी तुम्ही पाय पडत जाय रे, तरी बी ऐकत नाही. मग माय सांगस हो म्हणा बाप तू जाय रे, पाय पडेलवर बी ऐकत नाही, बाप म्हणेलवर बी ऐकत नाही. मग पण तुझी लग्न रे. आता तुमचं उदाहरण, एखाद्या व्यक्तीला तुम्ही 50,000 लाख रुपये दिलेत, त्यानं वायदा केला होता 5 दिवसाच्या नंतर 10 दिवसाच्या नंतर तुमचे पैसे मी रिटर्न करणार आहे. 10 दिवसाच्या नंतर तुम्ही 12व्या दिवशी फोन करतात, आप्पा का हो आप्पा 10 दिवसाचा वायदा होता, 12 दिवस झाले पैसे हो. मग आप्पा सांगायचे एवढे दिवस काढले ना, काही कारणास्तव मी लेट देतो, अजून 2-4 दिन काढल्या. 2-4 दिन नाही 6 दिवस नंतर माणूस फोन करस, आप्पा पैसा हो. आप्पा सांगस काही जमना दाखव, थोडा धीर मारल्या. पहिल्यांदा का हो आप्पा, दुसरा वायदा आले आप्पा, तिसरा वायदा आले मग आप्पा नाही का रे, ते धीर आहे ना का नाही. तसंच साधकांना पटवत असताना तुकोबाराय सांगतात, भैया आपला जन्म भगवंताच्या नामचिंतनासाठी, हा समाज ऐकायला तयार नाही. मग माझ्या तुकोबाराय पाया पडून सांगतात, तुकोबारायांना असं वाटलं भैया ऐकत नाही ना, मग पाया पडून सांगितले. खरं तर आपली एवढी लायकी नाही की आपले पाय तुकोबारायांनी पडावेत, पण ते त्यांच्या मनाची श्रीमंती असेल, त्यांना आपला जन्म वाया जायला नको म्हणून आपल्याला पाया पडून सांगितलं, भैया अरे आपला जन्म आहे ना भगवंताच्या प्राप्तीचा, लागून या पाया विनवितो तुम्हाला. करेटाडी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेडो वेडा, हा सुख सोडा. तरी सुद्धा काही काही साधकांना पटलं नाही. पाया पडून आवडत नसेल तर तुकोबारायांचा थोडा राग झाला आणि तुकोबाराय शेवटी म्हणतात, पर संतांनी सांगितलं, पहिले सांगितलं लागून या पाया विनवितो तुम्हाला, ऐकलं नाही. मग करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, तरी ऐकलं नाही. पाया पडून ऐकत नाही, बाप म्हणून ऐकत नाही. मग संत आरे कार्याच्या भाषेवर उतरतात, हे हरी उठा जागे वारे आता उठा माझ्यासाठी म्हणजे आपल्या हितासाठी माझे संत किती खाली उतरतात. काय माय गेली होती टिंब टिंब पाशी, हरी नाही मुखाशी अरे मुडा, विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी सावध केलं, नाथबाबांनी सावध केलं, माऊलींनी सावध केलं, सगळ्या संतांनी सावध केलं, पण आपण सावध झालेलो. हा आपण आलोय ज्या कामासाठी संतांनी सांगितल्यावर सुद्धा आपण अजून जागा झालेलो नाही. म्हणजे आता बरं आहे वातावरण, तुम्ही कीर्तन लिहि बसेलेत, भले ऐकायला नको काय ना, रवी किरण महाराज दकाल कळत ना, पण येलेत बा. पण खरं सांगतो, जन्म आपला वाया जाऊ देऊ नका. फॉर एक्झाम्पल ज्या कामासाठी आलोय ते काम झालं पाहिजे. उदाहरण म्हणून सांगेल, एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. बाईशने म्हटले, माय हो वाहू ना हो माय आमनाकडे. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते, का होतं नी रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजाराला जाता. म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला. नवरा म्हणे, बाजार करणं एवढं सोपं नाही शे, बाजार करणं एवढं सोपं नाही शे. पण बाई काय ऐके नाही. माणूस सांगते एक बाजार करणं इथलं सोपं नाही राज. बाई म्हणे, का बरं तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का. नवरा म्हणे, ऐक ना, आणि जवळ जवळ आहे ना. बाईसनी पुढे माणसाच्या आठ टेकनात पडत. काय मत आहे तुम्ही, मागे टोपीवाला बाबा. बाबा सुद्धा अमर राहणार, आपला कोयटा आहे बजीव. कारण माहितीये का, हे ना प्रत्येकाला बाबांचं जाऊ द्या हो. तुकोबाराय जेव्हा मंदिरात जातात ना, तेव्हा देवाला स्वतः रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, तुम्ही प्रत्येक भक्ताला काही ना काही देतात,
तुम्ही तुकोबरायांना काहीतरी द्या ना. तुकोबराय आल्याच्या नंतर देवानं सांगितलं तुकोबराय काहीतरी मागा म्हणे. देवा तू काय देणार आहे? तू मला मागायला सांगतो, तू काय देणार आहे? तुम्हाला माहित नाही मी तुमच्याकडनं कधी मागत नाही. देव म्हणे मला बी माहिती आहे तुम्ही मागतात नाही, पण मन बायकोन सांगा म्हणे विचार राहिनो म्हणे. म्हणजे देवनी सुद्धा ऐकेले. मग आपला कवटाया बशीन. आणि तुम्हाला सांगतो या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. पहिला म्हणजे बाल हाट, दुसरा श्री हाट आणि तिसरा जोग हाट. बाल हाट असा रास तुम्ही जर नातून आहात दरीशने असा चौकमा फिरायला लई घ्यात. तुम्ही नुसता बन्यांवर किंवा बंडीवर येत असा धोतरे आणि जर नातून दुकानावर द्या पडी गई बाबाऊ माल बिस्किट ना पुडाले तुम्ही बावड्या मापन खिसामा रुपया नाही शे शर्ट सुद्धा घाले नाही घर चाल करते नाही सुद्धा नाही रे भो आते लिदे खिसामा पैसा नाहीत ना रे लिदी राय नाका लोई पडजो भरबो हो. तुमच्या खिशात रुपया नाहीये पण तुम्ही वेफर म्हणा की बिस्किट मोडा म्हणा. दुकानदाराला सांगशान दादा फक्त 10 मिनिटासाठी रे मी घरून पैसे आणतो तुला देतो तोवर माझ्या नातूच्या हातात पुडा देणं. बालहाट तुमच्या खिशात रुपया नाही तरी बिस्किट ना पुडा लिस्ट निराय ना. बालहाट. श्रीहाट बाईनी जर ठरावं मनमान तब्येत खराब आहे मला आजच जाणं शे तुम्ही गाव फिरीशनी या. घरनं वातावरण एकदम चांगलं राहत पण गाव माही बाहेर तीन फिरीशनी घर मावनात का मग बाई असं तीरपदकच आपण सांगा पाण्यान गलात भरले तर मटक पडेल पिल्या ना आता घेत होतो ते चांगलं वातावरण आता काय बाधा होई ना भुईले काय होईन काय होईन माले अरे मन सांग ना काय नाही मन मान तब्येत खराब मला देखाल जा नाही देख पहिलेच कापूस पुढेल मजूर भेटत नाही जेमते मजूर भेटेल 2 कापूस काढले कापूस घरमा टाकले मग तू जायच करतो बाई सांगस का बरं तिथला मग मन माय जर मरी गई मग अरे इथला मग मरावून इथून माय 2 कापूस वेचणी करले मग जायचो का बरं आजच जासो ना. एखादा माणूस जेमते मजूर भेटेल ना संता मग 2-3 कानपडामध्ये देस तरी मन माय मार कायला मी बुचडा घालायची एकच सांगत बाडाला पैसा दे द्या. विलाज नाही तुमले देनास पटतस विलाज नाही. बालहाट श्रीहाट. आता राहिला जोगहाट. एखाद्या साधूला हा साधू जो आता कमी जिंकतस त्या पहिले साधू असा गलीसमा फिरत ना बटाशे माहित पड जायला होतं या आपल्याकडे उन्हात म्हणजे काही काही 200 टोकरा दिस जातच बो असं साधू गली माही फिर राहता एक भावना पक्का द्या मावना मी आली 1 रुपया द्यावा नाही म्हणे. साधू दार मावना ना इथला राग मा दाखल लाग ना की मला देखील नीत फिरी जायला पाहिजे बो असं इतका रागात देखील राहता काय रे भावन चालणार रे हो दादा सो चालणार रे भावन ते आडगाव मग कोण इकरील नाही गेले ना यश नाही अंग सौदा आहे तो लेकरीस ना काय दोष नाही बिचारास ना लेकरी आता एवढं लपोर येत त्याच ना काय निघ जाऊ दे त्यासले आता आता ना काही जात रे भाऊ सोन नका बरेल घरमा दाती घाला रे हो आप्पा. अरे तुम्ही काय म्हणा बोनीन पायरे दांगडो घाल देणार रे वैराना धंदा वो देणार रे तुम्हाला पर्जा दे का मी आडगावनी ग्रामपंचायती की निघ जाऊ रे. बालहाट श्रीहाट आता जोगहाट. साधूच्या माणसाच्या दारात आला. दारात आल्याच्या नंतर त्या माणसानं ठरवलं होतं या साधूला मला 1 रुपया द्यायचा नाहीये पण जोगहाट आहे लक्षपूर्वक आहे का. साधू दारात आला हा माणूस रागातच बघत होता पण साधू एवढा हुशार का जो रागात बघत होता त्याच माणूस म्हणे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. आता माल सांगा त्याला दिलदार म्हणेल नीज बनाल चाली का हसणं पण न त्याले. मग साधू ने सुरुवात करी भैया पूरा अड़गाव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है कुछ चाय पिलाएगा बेटा. आता माणूसले असं वाटत आपले दिलदार म्हणेल इथलं चांगलं म्हणेल 1 कप चहा ना काय कटाया करू या बाबा बाबाला वट्टावर बसला का मग बाबा सांगत भैया तू तो बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते. मग आव सांगा ओ महाराज भाई आमना जुजी नीचे तो आमना जुजी नीचे लोकेश इतकी भारी पद्धत रास ना बोला नाही बाकी ना त्या पास सांगतस महाराज आमनं गाव इथलं नीच आहे ना आमना गाव सारखं गावच नाही इथलं नीच गाव शे असं आहे का अख्खं गाव नीच आहे महाराज मग तू बी नीच जे रे त्याच गाव नाही ना तू बी
अख्खा गाव मग तू एकला कस काय चांगला राहू शकत? अख्खा गाव नीच म्हणजे तू बी नीचच रे. या साधूने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता पर तुझे तेरे ही लोक फसाते. मग अहो म्हणे हो बाबा खरंय हो आमना तुझी नीच आहेत म्हणे. आता यासले तरी त्या साधूले पसाडायला टाइम लागल पण या बहिणीले देतो वशी दोनच्या म्हणून आडी निघ जातच त्या. या बहिणीले फक्त इथलं सांगायला पाहिजे ताई तुझ्या साडीचा पदर कापलेला आहे, तुझ्या पायाची माती उचलली आहे आणि तुझे डोक्याचे केस कापलेले आहेत म्हणून तुझी तब्येत अशी होती. मन गरमा किस्सा आहे. मन भाऊ जाईये ना वजन मोज ना 87 किलो बरणी 87 किलो. मी रावण्या करू वहिनी वजन कमी कर सकाळ मग गरम पाणी तरी पेत जाय कमीत कमी. 87 किलो गरमाने 3-4 कुडच्या मोठ टाकेलेत. साधून आणि त्या साधून सांगा म्हणे बहीण तुले कोणी करणी कर देईल छे म्हणे. मी गहू म्हण भाऊ जाई रडरांची म्हणतो वंजी काय जाय म्हणतो भाऊ म्हणे त्या साधू बाबा सांग्या तुमले करणी करी दिले त्यामुळे तुमने तब्येत अशी होई राहिनी. हो वहिनी अशी नाही अशी होई राहिनी. हो म्हणा बापरे. आणि फक्त या बहिणीला इथलंच सांगायला पाहिजे ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझे केस कापलेले डोक्याचे हो आणि साडीचा पदर कापलेला. मग ती साडी ना पदर उंदरेजनी का काय ना सत्या ना असो मागला वट्टा टाकेलो होतो हो माईनीच कर वही ना बरं नको. साधू महात्म्याने सांगितलं भैया आप बहुत दिलदार दिखते हो आपको अपने ही लोग फंसाते हो म्हणे महाराज खरे पर भैया एक बात बताओ. हाँ बोलो ना बाबा. पूरा अड़गांव घूम के आया किसी के घर का 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा. हम साधु लोग हैं हम परिक्रमा लगा रहे हैं तेरे हिसाब से हम साधु लोगों को कुछ भोजन मिलेगा कुछ भोजन दे सकते हो आप. आता आपले शेतकरी माणसाले असं वाटत साधूले जेवण काही इथलं विशेष आहे का शेतकरीले घरनी तोरणी दायरास तांदूळ ना काय ते आहे काही नाही शे. तांदूळ म्हणत का मला सांगू सांगू जीव करत तांदूळ इथला नेतात पेट दिले ना. पहिले खिचडी खावायला भेटे नाही पहिले पाहुणचार आहे का मावशी खरं आहे का नाही. तांदूळच ना नेतात होता खिचडी ना पाहुणचार आहे खिचडी तयन जर कर ना मोठा पाहुणचार आहे हो पण तवय तांदूळ ना इथला तुटवडा होता ना. पाहुणाची संगे गरमाना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडे का बर पाहुणाची समोर खिचडी खोटी नको जाऊ बाप मानवाय जाईन नाही का. इथला तांदूळ ना तुटवडा होता ना नाही साधं काम पण तांदूळच ना भगवानी इथला नेतात फेट टाका ना नरेंद्र मोदी साहेबच नाही. संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करस हो म्हणा बाप पडा रे लया रे बा गोदड लया रे हो म्हणा बाप. आई बहिणी आज बी खिचडी दडकाई रे हो म्हणा बाप. इथला नेतात पीठ जायला खिचडी ना आहे की नाही हो. बाकी ना ते घाबरे जातो बाईस ना पुढे बोलायला हिंमत होते ना एकाच नको नको मला नको जेवण नको आग्रह दो जग थरक बी बरा राही ना थंडी बी बरा राही सर्दी बेऊ झाली बेमारा बेऊ झाले खाशी बेऊ झाले सर्दी खाशी बेमारा एकच रे ओ काका तू इथला बेम काय निघत नको चावी रे भाऊ. आणि या मधमा उठतच नाही दाखला पोरे बाकीच्या गोष्टी ऐकत नाही दादासाहेब यान मागे ना बहिणीसोन मी प्रत्येक कीर्तन मध्ये सांगित राहिनो यान मागे ना थोडा दोष तुम नाही ताईसोन तुम्ही म्हणे माया बहिणी आहेत तुमना पाय पडत त्यातले चांगलं खावाडाचा तुम्ही असा दामा दरेल ना संध्याकाळी वहिनी का नवरा असा क्वाटवर खुर्चीवर बटेल राह ना का माय व डोकं भी मजा ना तू की राह ना नुसतं अंग भी ठणकी राह ना का हो माय खिचडी टाक दे ओ माय आईतून खिचडी परसाद येन काकू चांगला पोरेल होतं घ्या ताकदच राहिनी नाही ते पहिला म्हातारा असा दानगल्ला राहत ना हो पहिला म्हातारा असा दानगल्ला राहत आहोत ना बैल जर चालेल त्याला एक गुदामा बसाट देत असा म्हातारा होता पण त्याचने माया खावाडेत बी चांगलं हो रात्री कच्ची उडीद निदाय बिंजी देत नाही सकाळी मग खावाडेत कच्ची उडीद निदाय हो असा दानगल्ला म्हातारा दर्जा मासा 4-4-5-5 क्विंटल ना दगड राहत असा हल्ला रुचलीन मागे फेक देत असा म्हातारा राहत आते दुपारले जरी भाजी नाही सरी जाय ना तरी त्याची माय काय खावाडे माहितीये का भाजी नाहीये ना मग बाकर ना किंवा पोळी ना काला मोडे त्यावर तेल टाक दे गुई टाक दे धर भाऊ खाय गुई तेल ना काला असा दानगल्ला म्हातारा राहत हा ते आपला लेकरे सकाळी मा उठणार का डोळ्याचो येतो गोदडा मा सांगतो माव माले पाव वो माव माले पाव वो भाऊ तू भाजी बाकर ना काला का रे काका अरे तू पाव काय काय आत पाव घ्या रे वो म्हणून सोनचिड खावाले चांगलं राहिलं नाही आते हो पहिला म्हातारा असा दानगा दुनगा राहत आते
ताकद नाही राहिनी आमना दोंडायचा मग 23 वर्षना पोऱ्याना गया मग पाटा हात गुंडाई गुंडाई फिर राहता मग का रे बावड्या काय होई गे रे काय नाही म्हणे बाबा हात मुडी घ्या म्हणे मग कस काय रे काय नाही म्हणे महाराज मागे तीन बकरी येऊन मला गोमाल देणं म्हणे होत नाही आणि पानट सुरत ना बकरीन गोमाल देणं हात मोडले ना तुम्ही वाय बारली उल गेल वावरली खावाले चांगलं राहिलं नाही साधू महात्म्यानं सांगितलं भैया हम साधू लोग परिक्रमा लगा रहे साधू लोगों को भोजन देना है क्या तू दे सकता मग त्याला वाटलं की घरना तांदूळशात घर निदायशे हो हरकत नाही बाबा हा आदलं दोन आदलं गहू दहीशनी पीठ दे दिसू बेटा हम साधू लोगों को क्या भोजन लगता है पता है तुझे मैंने काय लागत कछु नाही बेटा गावरान तूप ना 2 डबा ली दे ओ भाऊ ओ आप्पा ओ काका गावरान तूप ना डबा सांग राहणार मन बापने सुद्धा गावरान तूप माल पाहिजे नाही रे ओ म्हणा दादा साधूला माहित होता वितलं काय देवा नाही असं पण आयडिया असते ती त्यांची मागायची मग कछु नहीं बेटा अगर तू कुछ नहीं दे सकता तो हमारे 11 साधुओं को कपड़ा करवा दे मग 11 साधुसले 11 साधुसले कपड़ा करणं भी काय सोपं नाही ना 3 मीटर ने लुंगी 3 मीटर न ऊपर न 6-7 मीटर ना फेटा कितलं वय ना 12-13 मीटर 100 रुपये मीटर कितला होय ना एक साधू 1300 रुपयाना 11 साधू कितला मग पण लंब गुसाना घेणार अहो पावले थंडा गाम चाले मन कपाशीवर फवारा माराल उधार लिहिले अजून उधारी देवायनी ने अहो बाउल कताय ना 11 साधूले कपड़ा कर दू म्हणे कछु नहीं बेटा तुझे तेरे दिल से जो देना है वो कागज में लिपट केला मग बायको नवरा दोन्ही सल्ला करता काय साधू ते दारमा बटेले काय कराना दोन्ही मिशने सल्ला करीन 51 बांधतास कागद मन साधून आतमध्ये देतास तो साधू भी माहिती 21 किंवा 51 पुढे सरकाव नाही पक्क माहित राहत मग तो साधू बिगर देखाना सांगत भैया इसमें तो एक साधु भी भोजन नहीं पा सकेगा भैया तू 11 साधुओं को भोजन देना है मग तो साधू काय करायचं ना कमंडलू मा एक रुद्राक्ष काढस 11 रुपये लेस फोफा कर देस रुद्राक्ष आणि 11 रुपये आपला आत्माठी दे मग आपले सांगस भैया जा ये पैसे लेके जा और कागज में और कुछ लिपट केला मग आपल्या असं लाज वाटत याने 11 रुपये दिल शेतस रुद्राक्ष दिल शे आणि आपण ते 51 ठेवलेत मग कमीत कमी 101 रुपये देण्यात आपले बरोबर आहे ना ज्या साधूले चहा पाजानी सुद्धा इच्छा नव्हती तो साधू 101 रुपये उपाडलाय घ्या बालहाट श्रीहाट जोघाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो आता इथं श्रीहाट बाईने सांगितलं धनी तुम्ही बाजार करू शकता मी नाही का करू शकत नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शे पण बायको आवरत नाही ऐकत नाही नवरा म्हणे ठीक आहे उद्या तू बाजाराला जाय पण बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधून शेतात म्हणले मी तुझी वाट बघेल आता माणूस सकाळ माऊ बैलेलीच वावर मा चाल ना घ्या आई बहीण सकाळी मग तयारी करली नाही बाजार मा जाणे कपाट मा 100 रुपये काढत पहिले 100 रुपया मग गणत बाजार ये बरं 100 रुपये आले ना कपाट माई गाडी मग बसली बाई आता गाडीत बसल्याच्या नंतर गाडीवाल्यानं 10 रुपये भाडं घेतलं 100 रुपयामधनं 10 रुपये खर्च झाले दादाश्री राहिले किती हो त्यांच्याकडे 90 रुपये जसं बाई उतरणी गाडी माई पहिले दुकान भेटणी बाशिंगशनी लगीन सीझन चालू होतं बाशिंगांची दुकान बघितली बाईना मन मावून मायू म्हणे मला दाखल पण लगीन व्हायची मी बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू पहिले बाशिंग लिहिले होते माय बाशिंग वाल्याला म्हणते दादा बाशिंग कसं रे दिलं म्हणले 40 रुपयाला एक 40 रुपयाला एक बाशिंग लिहिली ना बाई पण कितला राहणार 50 रुपया आको बाईना मन मावून मन दाखल पण लगीन व्हायले मन नवरानं बी दाखल पण नसवेल त्याच ना करता बी एक लिहिलेच म्हणे नवरान करता बी एक लिहिणं मग बाई पण राहणार कितला 10 रुपया भाडं पाहिजे का नको गरीवाले तेवढं भाडं खर्च करीश बाई घरून पण नवरान सांगेल होतं पाय बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधाने शेतात मी तुझी वाट बघेल बाई घरून पण प्रत्येक बाईचा स्वभाव असतो नवीन वस्त्र जरी घेतलं साडी जरी घेतली तरी बाई कमीत कमी डोक्यावर पदर टाके कस माई मी कशी दिकस कानातले जरी घेतले तरी एकदा कानात टाकून पाहते बाई मी कशी दिसते आता बाई म्हणे मला दाखल पण लगीन वेळे बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंग बांधिली होती माई म्हणे बाशिंग बांधिली ना आणि मग पीठ मळाले बसली बाई पीठ मळायला बसली बाई बाशिंग बांधलेला पीठ मळत असताना बाई अशी माग पुढे हालते बरोबर आहे ना बाया काहीच सांगते नाही माणसा म्हणजे चोपडा बाग मा पीठ मळा ना तुम नांगशे का
पीठ मळत असताना बाई अशी माग पुढे हलत होती, बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हलत होत्या. बाशिंगाच्या कड्या हलत होत्या. बाई म्हणत होती, माय व मी काय मजा अंदी की राहिनो, माय व मी काय मजा अंदी की राहिनो. बाईनं मजा नदी का दिका मग 12 वाजे घ्या. अहो भाऊ वावर माझं वाटतं की राही नाही अजून कशी येत नाही. बायकोला कधी एकटी पाठवली नाही, पहिल्यांदा एकटी बाजाराला गेली. न जाणो ऐका एखाद गाडीन चाक महिने ऍक्सिडेंट मग मरी गई हो. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही, एवढं मन विचार करता. हा विचारच करत होता. अहो म्हणे लवकर घर जाणं पडीन, काय शेण काय नाही. अहो भाऊ उन्हा चौक मध्ये का आपला घरमात नवीन दांगडो चालू आहे. आई बहिण चालू होतो, माय मी काय मजा अंदी करायला. अहो भाऊ चप्पल काढत वट्टावर समोर बाईना समोर घ्या, तरी बाईनं द्या नाही. बाईनं तेच चालू होतं, माय मी काय मजा अंदी करायनो. या जोरमा पाय उपटात मग उभा राय ना. बाईने नवराकडे देख, माय म्हणे तुम्ही ही घ्यात. अहो रागमाच देखील आणता. बाई म्हणे ए माय एवढा राग म्हणा का दे का म्हणे, मी काही एकलीन करता नाही तुम ना करता एक लईटी. आता मला सांगा, नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं? बाजार करायला, विनोद वजा करायचा. मला विनोदाची झालर लावून सांगायला आवडतं बरं का. विनोद वजा करत चला, मला जे मटेरियल महत्वाचं सांगायचं ते पॉइंट नोट करायचे. नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं माया हो? बाजार करायला. जर नवऱ्यानं बाजाराला पाठवलंय आणि बायको जर का चुकीचा बाजार करत असेल तर तो नवरा काय करीन? मागे कोण बोलणं काय काय मग पाय पडली ना असं. जर का बायकोला बाजाराला पाठवलंय आणि बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाई करणार. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना दादाश्री? हा, बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाई करणार नाही. त्याचप्रमाणे ज्या जगाच्या मालकानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि आपण जर का योग्य बाजार केला नाही, चुकीचा बाजार करून जर त्याच्याकडे गेलो तर तो कानाखाली मारल्याशिवाय राहणार. म्हणून आता जागे व्हायचंय, आता जागा व्हायचंय आणि ज्या कामासाठी आलोय ना ते काम करायचंय नाही का. आणि ते काम करणं म्हणजे काय? जन्माला येऊन संसार करू नका असं आमचे संत सांगत नाही. संसारी असावे असोनी नसावे. संसार करू नका असं कोणत्या संतांनी सांगितलेलं नाही, पण संसार किती करावा त्याला लिमिट आहे. तुम्ही शेतात जातात तुम्ही शिदोरी बांधतात का माया हो? शिदोरी बांधतास ना, शिदोरी बांधतास. तुमच्याकडे काय म्हणतात? शिदोरीच म्हणतास का? न्यारी म्हणतास का? हा बरं, न्यारी बांधतास तुम्ही. न्यारी मग कितल्या भाकरी बांधतास? काही लोक आले ज्या कामासाठी ते हुकले आहेत हो. पण तुम्हाला सांगू का, हा जो आनंद आहे भगवंताच्या नामचिंतनाचा, हा सुख सोडा स्वर्गात नाही, या स्वर्गात सुद्धा नाही. हा आनंद घ्यायला इथंच भेटतो नाही. हा आनंदाचा अजिबात चान्स सोडायचा नाही हो. अजिबात भगवंताचं नामचिंतन करायचं सोडायचं नाही महाराज. याच्यापेक्षा मोठा आनंद कोणचा आहे नाही का. पण आपण नको त्या कामे करतस हो. इथे ना आपल्याला संसार करायचा आहे, पण संसार करून सुद्धा परमार्थाचा विसर नाही पडला पाहिजे. म्हणजे समजावं आपली फेरी सक्सेस झाली. विठ्ठल विठ्ठल तुम्ही लोक कीर्तनाला आलेत म्हणजे तुमच्या मनामध्ये भगवंताप्रतीची आस्था आहे, भगवंतावर प्रेम आहे, म्हणून तुम्ही इथं आलेत कीर्तनाला. बरोबर आहे ना? देवावर प्रेम आहे म्हणून आलेत. पण काही लोक येलवाला असले, मी अजिबात बोलणार नाही. काही लोक गावमा कीर्तन तर काय झोपी घ्या. बरोबर आहे ना? मग त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. आमचे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, पाही पादूत पवित्र आणि गोड. दूध कसं आहे? गोड आहे, पण दूध ना स्वादलीस कोण? गायची जी कास आहे ना, कासेला गोचीड लागलेला आहे. गोचीडच म्हणतात ना तुमच्याकडे? हा, कासेला गोचिडा, बाजूमध्ये दूध आहे, थोड्याच अंतरावर दूध आहे, पण गोचिडले दूध ना सवाद काय समजावे. तो रक्तच पेस. कोण दखावा तुम नाही सर, मी काय सांगतो आता एकला माणूस. दुधाचा स्वाद घेण्यासाठी गायचं बछडच व्हावं लागेल. हा, रक्त पिणारे कोण आहेत? विठ्ठल विठ्ठल. पण आपलं काय चाललंय? एखाद्याला जर सांगितलं वारीला चाललं तर बाबा आम्हाला जमणार नाही. का बर? मन नातू अजून दाखलाय, त्याला समावणं पडेल. बरोबर ना? संसारात अडकलोय आपण. पण तुम्हाला सांगू का, संसारात ही एक माया या हो. दशमस्कंद मध्ये ना, भागवतामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
हे जे आपण अडकलोय ना, या मायामध्ये अडकलोय आपण. हो, माया कशी आहे? माया कशी आहे? माया माणसाला जखडून ठेवते. फॉर एग्जाम्पल, सुदाम जी ने कन्हैया से पूछा, कन्हैया ये माया क्या होती भैया? सुदामजीनं विचारलं देवाला, कन्हैया अरे माया काय असते? देवानं सांगितलं माया काय असते बघायचं का? देवानं सुदामजीचा हात धरला आणि जमुनाजी मध्ये घेऊन गेल्याच्या नंतर असं प्रत्येकाची चुटली असायची. तेव्हा हिंदू धर्मातल्या प्रत्येकाची अशी चोटली असायची, त्याला शेंडी म्हणतो आपण. हा, अशी शेंडी धरली आणि पाण्यात असं पाण्यात मध्ये दाबलेलं आहे. पाणी घेतलं होतं फक्त, गुडगा इथलंच पाणी होतं. तिथलाच पाणी मग सुदामजीला असं बुचकावं ना, सुदामजी त्या पाणी मा वावायला लागल्या. माया काय रास ऐका बर का. अजून मला माहिती तुम्ही कसांसाठी येलेत बट सांगू, पण हाय मुद्दाने बी हाय केलेच जा. बाकी ना लोक हा साडी नाही राह ना पाच मार. नुसता हा साडांसाठी नाही, कीर्तन राहत, शेंगदाणा खावांसाठी ना. बाई मग शेंगाच मग शेंगदाणाच महत्वाना राहता, पोत्रा काहीच काम नाही राहतात. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. तरी शेंगदाणा सुरक्षित ठेवान करता पोत्राले समावणं पडत. आय ते देवनं नाव शे या मग थोडंफार राहील ना. हो ऐका, सुदामजीला पाणी मग बुचकाव, सुदामजी वावायला लागला. वैराणात एक नदी काठी कसा तरी जीव वाचाडा सुदामजीने. नदीना काठ धरा, नदीना कोपरा धरा, नंतर जीव वाचाडीशने वरुणात तोपर्यंत बाहेर आहे ना ढोल नगारा वाजी राहतात. असं मस्त रथ वगैरे तयार होता. सुदामजी बाहेर निघणार, दोन जणीशने हात धरा, सुदामजी डायरेक्ट रथवर बसाड. सुदामजी म्हणे एक क्षण असा होता का आत्तेच 5-2 मिनिटं पहिले मरणार होतो आणि डायरेक्ट मला आठे रथवर बसाडाव. काय दांगलो चालू शे म्हणे. एकले बोलाव म्हणे, भैया इकडे येईन दादा, काय चाललंय रे? म्हणे इथं असं आहे, आमच्या गावातला राजा मेला की आमच्या गावात जो पहिला येतो त्याला आम्ही राजगादी देतो. सुदाम म्हणे मरता मरता वाचून डायरेक्ट राजा बनी गो राजगादीवर. बट आयतच मटेरियल बायका बिका राज्य बिजे बठ ताबामा. नेमकं बरेच वर्ष निघून गेले आणि एक दिवस असा होणार सुदामजीनी बायकोच मरी गई. राजान बायको मरी गई. सुदामजी आता कोपराला रडायना, राजा होई गई तू म्हणे आता बायको मरी गई, इथला सुखना संसार ना सत्यानाश हो गया, बायको मरी गई. बायकोन करता नुसता चाहत्या थोडे सुदामजी. त्या शिपाई उन्हात म्हणे राजे का बरं राहणार? म्हणे काय नाही भाऊ, होती बायको ती मरी गई, आता म्हणा संसार ना कसं होईल, मी कसा जगसू? त्या शिपाई म्हणे आटेने पद्धत अशीच म्हणे. कशी? बायको जर मरणीत नवराल सती जाणार पडत, तुमले भिशी लग्न आहे म्हणे. सांगितलं ती बाईले अग्निदह लावलेला आहे त्या प्रेताला आणि त्या जीवत सुदामजीला त्यांना मा टाके. सुदामजी सांगे हे माल मरण नाही शे रे, माल नका चिलगाव रे, माल मरण नाही शे रे, माल नका चिलगाव रे. आणि मग कृष्ण भगवाननी चोटली पकडली आणि वरती केलं. सुदामजी देख लिया माया क्या होती, इसे कहते हैं माया. विठ्ठल विठ्ठल. कालचक्रातून जर सुटका करून घ्यायची असेल ना तर माझे तुकोबाराय सांगतात तेच करा. काय? जर तुम्हाला जीवनाचा सार्थक करून घ्यायचं असेल तर देवाशी नातं जोडून देवाला आपुलसं करा. अभंग. तुम्ही 8:30ला पंचपदी राईट टाइम चालू केली, फक्त 5 मिनिटाचा फरक पडलेला आहे. जास्ती कितला? किती वाजेला चालू झाली पंचपदी? माझी घडीवर लक्ष असतं बरं. पूर्णासाठी त्याला 10 मिनिटं पुढे सरकायलेस टाइम होई जायले, पण तुम्ही बसाल तयार राशात त्या 15 मिनिटं बोलसू. काय करू, बोलू का नको? तुम्ही शांत बसा रे. या उला म्हणे उमरा म्हणे या आवरावतात नाही. तुम्ही सांगा मायाव आवरू का? चालू दे अजून. अच्छा, तुमचं काय मत आहे? किती वेळ बोलू मी आता? 10-5 मिनिटं? किती मिनिटं? विठ्ठल विठ्ठल. काय हरकत नाही. तुम्ही माणसांना तुम्ही बससान तोपर्यंत बोलेल, टेन्शन घेऊ नका. फक्त कोणी विक्षेप यायला नको, असं विक्षेप येईल असं कोणी वागू नका. साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला. जास्त वेळ तुमचा घेत नाही. तुम्ही म्हणसान तर 15-20 मिनिटं बोलेल. पण आता सगळ्यांनी काय करायचंय? हाताने टाळी मुखाने नामचिंतन. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचंय. हरी
कीर्तन अजून संपलेलं नाहीये असं मत मावटीन जावांसाठी कीर्तन नाही राहत. मुसलमान धर्माचे लोक नमाज पडायला बसले ना टाचन पडेल त्याचा आवाज येतो आणि पूर्ण होईस पर्यंत कोणी जागा सोडत नाही त्यांची. आपण हिंदूंनीच असं का करावं मला आजही लाज वाटते या गोष्टीची. डोब्बा